सोलापूर जिल्हा म्हटलं म्हणजे मोहिते पाटील घराण्याचे नाव आपोआप तोंडात येतं। या घराण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची एक ताकद जिल्ह्यात होती। पण काही काळ हे घराणे राष्ट्रवादी काँग्रेसपासून दुरावले होते। त्यांनी भाजपची साथ दिली होती। एक प्रकार मोठं खिंडार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला पडलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यात झालेली वाताहत याला एकच व्यक्ती कारणीभूत असल्याचं माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितलं आहे। त्यांनी अजित पवारांचे नाव घेत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे। जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची 2009 पासून ते 2024 या काळापर्यंत वाट लागली गेली असं मोहिते पाटील म्हणाले। अनेक लोक कात्री घेऊन बसले होते, ज्यांच्या त्रासामुळे आम्ही शरद पवार साहेबांपासून लांब गेलो अशी कबुली धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली। मात्र 2024 साली जयंत पाटील यांच्यामुळे आम्ही पुन्हा पक्षाच्या जवळ आलो। म्हणूनच सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक आमदार आणि खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले असे सांगत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव न घेता त्यांना डिवचले आहे। अजित पवार यांच्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी अर्थात शरद पवारांपासून दूर गेले होते। मात्र अजित पवार दूर होताच जयंत पाटलांमुळे आम्ही पुन्हा पक्षाच्या जवळ आलो असल्याचं अप्रत्यक्षपणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले। तसेच अजित पवार यांचे नाव न घेताच त्यांच्याच कात्रीमुळे सोलापूर जिल्ह्याची आणि राष्ट्रवादी पक्षाची वाट लागली असल्याचंही खासदार मोहिते पाटील म्हणाले आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा मोहिते पाटील विरुद्ध अजित पवार असा संघर्ष सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राष्ट्रवादीचे नूतन जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख यांच्या सत्कारवेळी पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुफान राजकीय टोलेबाजी केली। विजयसिंह मोहिते पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे प्रस्थ होते। त्याने राज्याचे उपमुख्यमंत्रीपदही भूषवलं होतं। त्यांचे पक्षातले वजनही वाढत होते, पण त्यांच्या वाढत्या उंचीला कमी करण्याचं काम अजित पवार यांनी केल्याचं बोललं जात आहे। त्यांच्या या त्रासालाच कंटाळून मोहिते पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडली होती।